नमस्कार. आज आपण एका अशा आराखड्याबद्दल बोलणार आहोत जो इलेक्ट्रॉनच्या सूक्ष्म क्वांटम जगाचा एक नकाशा आहे. आणि गंमत म्हणजे याच नकाशाच्या मदतीने आपलं आजचं आधुनिक डिजिटल जग म्हणजे आपले कम्प्युटर्स आणि स्मार्टफोन्स बनवणं शक्य झालंय. चला तर मग हा आराखडा उलगडून पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या इलेक्ट्रॉनवर आपलं सगळं तंत्रज्ञान अवलंबून आहे त्यांना आपण नेमकं कंट्रोल कसं करतो. याच मूलभूत प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण विश्लेषणाचा आधार दडलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे के आकृती. याला बँड स्ट्रक्चर प्लॉट असंही म्हणतात. हा खरं तर एक आवश्यक नकाशा आहे जो शास्त्रज्ञ पदार्थांमधल्या इलेक्ट्रॉनचं वर्तन समजून घेण्यासाठी वापरतात. बरं, तर मग ह्या नकाशाचे दोन मुख्य अक्ष कोणते आहेत ते समजून घेऊया. बघा, वाय अक्षावर आहे इलेक्ट्रॉनची ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि एक्स अक्षावर आहे त्याचा वेव्ह वेक्टर जो खरं तर स्फटिकाच्या आत इलेक्ट्रॉनच्या मोमेंटमशी म्हणजे त्याच्या संवेगाशी जोडलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ऊर्जा विरुद्ध संवेग हाच तो नकाशा आहे जो आपल्याला इलेक्ट्रॉनचा प्रवास दाखवतो. आता एक खूप रंजक गोष्ट पाहूया. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन मोकळ्या जागेतून प्रवास करतो तेव्हा त्याचा प्रवास एकदम सरळ असतो. पण जेव्हा तोच इलेक्ट्रॉन एखाद्या स्फटिकाच्या म्हणजे क्रिस्टलच्या संरचनेत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रवास पूर्णपणे बदलून जातो. हे बघा, हे चित्र तेच दाखवतंय. मोकळ्या जागेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा आणि त्याचा संवेग यांचा संबंध एका सरळ गुळगुळीत पॅराबोला वक्रासारखा असतो. म्हणजे जसजसा संवेग वाढतो तसतशी ऊर्जा एका ठराविक दराने वाढत जाते. एकदम सोपं आणि सरळ सोट. पण जेव्हा हाच इलेक्ट्रॉन एका सेमीकंडक्टरमध्ये प्रवेश करतो तेव्हा तिथल्या अणूंच्या रचनेमुळे सगळी परिस्थितीच बदलते. तो सरळ मार्ग आता एका चक्रव्यूहासारखा बनतो. आणि हा बदल या आकृतीमध्ये अगदी स्पष्ट दिसतो. तो साधा पॅराबोला आता वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये म्हणजे बँड्समध्ये विभागला गेला आहे आणि त्यांच्यामध्ये एक फट किंवा गॅप तयार झाली आहे. आणि गंमत म्हणजे या गॅपमध्ये इलेक्ट्रॉन राहूच शकत नाहीत. ह्याच गॅपला म्हणतात बँड गॅप. आणि या बँड गॅपचा आकारच हे ठरवतो की तो पदार्थ वीज वाहून नेणार की नाही. म्हणजेच तो कंडक्टर आहे, सेमीकंडक्टर आहे की इन्सुलेटर. सगळा खेळ या गॅपच्या आकाराचा आहे. चला आता जरा पुढे जाऊया. पाहूया की या ऊर्जा बँड्सचा आकार आपल्याला इलेक्ट्रॉनच्या हालचालीबद्दल नेमकं काय सांगतो. कारण या आकाराला खूप जास्त महत्त्व आहे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रॉनचं वस्तुमान बदलतं. त्याला प्रभावी वस्तुमान किंवा इफेक्टिव्ह मास असं म्हणतात. ही संकल्पना कदाचित थोडी विचित्र वाटेल पण ती खूप खूप महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, जर तो के कर्व एकदम शार्प म्हणजे तीक्ष्ण असेल तर त्याचा अर्थ काय. त्याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉनचा इफेक्टिव्ह मास कमी आहे. तो अक्षरशः हलका बनतो आणि एकदम सहजतेने फिरतो. याउलट जर तो कर्व सपार्क असेल तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान वाढतं, तो जड होतो आणि त्याची हालचाल मंदावते. कमाल आहे ना. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण नकाशा वाचायला शकलो. पण प्रश्न हा आहे की आपण हा नकाशा बदलू शकतो का. तर उत्तर आहे हो, नक्कीच. डोपिंग नावाच्या एका प्रक्रियेद्वारे आपण पदार्थाचे गुणधर्म मुद्दामहून बदलू शकतो. एन प्रकारच्या डोपिंगमध्ये काय होतं, आपण फॉस्फरससारखी अशुद्धी मिसळतो जी अतिरिक्त इलेक्ट्रॉन दान करते. या आकृतीमध्ये बघा, या डोनर अशुद्धीमुळे बँड गॅपमध्ये एक नवीन ऊर्जा पातळी तयार झाली आहे जी कंडक्शन बँडच्या अगदी जवळ आहे. यामुळे होतं काय की इलेक्ट्रॉन अगदी सहज वरच्या बँडमध्ये उडी मारू शकतात आणि बहुसंख्य चार्ज कॅरियर बनतात. आता पी प्रकारच्या डोपिंगमध्ये याच्या अगदी उलट घडतं. इथे आपण बोरॉनसारखी अशुद्धी वापरतो. ही अशुद्धी इलेक्ट्रॉन स्वीकारते, ज्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनची जागा रिकामी राहते. याच रिकाम्या जागेला होल म्हणतात आणि ते एका पॉझिटिव्ह चार्ज कॅरियरसारखं काम करतात. ही स्लाइड आपल्याला एन प्रकार आणि पी प्रकार सेमीकंडक्टरमधले महत्त्वाचे फरक एकदम स्पष्टपणे दाखवते. कोणता डोपंट वापरला, बहुसंख्य वाहक कोणते आहेत आणि फर्मी लेव्हल म्हणजे इलेक्ट्रॉनची सरासरी ऊर्जा पातळी कुठे सरकते हे सगळं यातून स्पष्ट होतं. हे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता या के आकृतीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाकडे वळूया. या आकृतीमुळे आपल्याला हे समजतं की काही सेमीकंडक्टर प्रकाश निर्माण करण्यासाठी इतके उत्तम का असतात. आता या दोन आकृत्यांकडे जरा नीट बघा. डावीकडच्या गॅलियम आर्सेनाइडमध्ये खालच्या व्हॅलेन्स बँडचं शिखर आणि वरच्या कंडक्शन बँडचं तळ एकाच के व्हॅल्यूवर आहेत, म्हणजे अगदी एका सरळ रेषेत. पण उजवीकडच्या सिलिकॉनमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, सरळ रेषेत नाहीत. हा दिसायला छोटासा वाटणारा फरक खूप मोठा परिणाम घडवतो.
आणि हेच आपल्याला उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की या रचनेचा परिणाम नेमका काय होतो. थेट बँडगॅपमध्ये इलेक्ट्रॉन थेट खाली उडी मारतो आणि आपली ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर फेकतो. म्हणूनच LEDsमध्ये गॅलियम आर्सेनाइड वापरतात. तर सिलिकॉनसारख्या अप्रत्यक्ष बँडगॅपमध्ये ही ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जाते. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही अमूर्त दिसणारी आकृती प्रत्यक्षात एक अत्यंत व्यावहारिक असं इंजिनिअरिंगचं साधन आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की के आकृती फक्त एक ग्राफ नाहीये. आपल्या हातातल्या मोबाईलपासून ते मोठ्या कॉम्प्युटर्सपर्यंत सर्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या डिझाईनचा हाच पाया आहे. हाच तो खरा आराखडा आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जर आपण या सूक्ष्म इलेक्ट्रॉनच्या जगाचे नकाशे आणखी अचूकपणे बनवू शकलो आणि त्यात हवे तसे बदल करू शकलो, तर भविष्यात आपण आणखी कोणती आश्चर्यकारक उपकरणं बनवू शकू यावर विचार करायला हरकत नाही.